सध्याच्या युगात प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या तरी कारणासाठी भविष्याचा आधार घेताना दिसतात। ज्योतिषशास्त्राचेही अनेक प्रकार आहेत। आज आपण जाणून घेणार आहोत अंकशास्त्राविषयी। तज्ञ मनीषा राक्षे यांच्याशी केलेली बातचीत खास जनवार्ताच्या प्रेक्षकांसाठी। सध्या धावपळीचं युग जरी असलं तरी आपलं भविष्य काय आहे हे जाणून घ्यायची इच्छा प्रत्येकालाच असते। पूर्वी बऱ्याचदा पत्रिका पाहूनच भविष्य कथन केलं जायचं। आता मात्र फलज्योतिषाबरोबरच अंकज्योतिष, टॅरोट कार्ड रीडिंग पद्धतीनेही भविष्य कथन केलं जातं। अशाच अंकज्योतिष या शास्त्राविषयी आपण जाणून घेणार आहोत विख्यात ज्योतिषी मनीषा राक्षे यांच्याकडून। अंकशास्त्र हे 17व्या-18व्या शतकातलं शास्त्र आहे। याचा जनक किरो आहे आणि अंकशास्त्र हे संपूर्णपणे स्पंदनांवर आधारित शास्त्र आहे। तुमच्या नावातली स्पंदनं ही तुमच्या जन्मतारखेला मॅच होतं का बघितलं जातं आणि जन्मतारीख म्हणजे पूर्णपणे अंक जरी असले तरी ते वेगळे वेगळे ग्रह आहेत। पहिली जन्मतारीख जर 29 असेल तर 2 + 9 = 11 येतं। परत 1 + 1 = 2 म्हणजे त्याचा भाग्यांक 2 येतो। म्हणजे अंकशास्त्रामध्ये 1 ते 9 भाग्यांक असतात। त्याची जी बेरीज असते, समजा 14 असेल तर 1 + 4 = 5 येतात, तर त्याचा भाग्यांक 5 एकेरीवर आणायची आणि संख्या भाग्यांकामध्ये 1 ते 9 हेच अंक असतात। प्रत्येकाचा अंक हा ठरलेला आहे। जसं प्रत्येकाचं नाव आहे, प्रत्येक माणूस जेव्हा जन्माला येतो, मी म्हणाले की प्रत्येक अंक घेऊन येतो, तर जन्म आणि मृत्यूचे क्षण जसे ठरलेले आहेत तसे मधल्या क्षणांचे जो क्रम आहे तोही ठरलेलाच आहे। म्हणून प्रत्येकाचा अंकही ठरलेला आहे। त्याच्या आवडीनिवडी, त्याची जडणघडण त्याच्या त्या अंकाप्रमाणेच होत असते। अंकशास्त्र हे स्पंदनांवर आधारित शास्त्र असून या शास्त्राची काही मूलभूत तत्व आहेत। अंकशास्त्रानुसार भाग्यांकाशी नावातल्या अक्षरांचं संतुलन घडवून आणलं तर त्याचे परिणाम अधिक सुलभ, जलद आणि प्रभावीपणे दिसून येतात। याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, आपण प्रत्येक जण जन्माला येतो तेव्हा एक जन्मतारीख घेऊन येतो आणि त्याच्यानंतर एक नाव ठेवलं जातं। तर प्रत्येकाचा एक अंक घेऊन तो जन्माला येतो, म्हणजे त्याचा भाग्यांक ठरतो आणि पूर्ण तारखेची बेरीज असते, तो असतो प्रारब्ध अंक। म्हणजे दैव अंक म्हणजेच प्रारब्ध अंक असतो। तर भाग्यांक आणि प्रारब्ध अंक ते हे जे आहेत ते त्याला एक वेगळे वेगळे ग्रह आहेत। प्रत्येक जी जन्मतारीख आहे ते प्रत्येक अंकाचे एक एक ग्रह असतात वेगळे वेगळे ठरलेले, आणि तुमच्या नावातली स्पंदनं तुमच्या भाग्यांकाला मॅच आहे का हे बघितलं जातं। ती जर मॅच होत नसतील तर आयुष्यात अडचणी या 100% येतात, आणि जर ती स्पंदनं तुमच्या भाग्यांकाला मॅच होत असेल तर तुमचं आयुष्य सुरळीत जाऊ शकतं। नावातली स्पंदनं ही खूप महत्त्वाची असतात। प्रत्येक अक्षराला एक एक अंक आहे, त्याची जर बेरीज तुमच्या भाग्यांकाला मॅच होत नसेल तर आयुष्यात अडचणी येतातच। मी म्हणाले मगाशीच की आयुष्यात अडचणी येतातच, कारण प्रत्येक अक्षराला अंक हा ठरलेला आहे। त्याप्रमाणे नावातली स्पंदनं आम्ही मॅच करून देतो, त्याप्रमाणे व्यवसायाशी निगडीत सुद्धा नाव असेल तर आम्ही त्याच्यातली स्पंदनंही मिळवून देतो। जर एखादा कन्स्ट्रक्शन असेल, त्याचं नाव ठेवायचं असेल, किंवा असोसिएशन आहे, कंपनीज आहे, त्याची वेगळी वेगळी नावं जर असतील तर ती सुद्धा त्या व्यक्तीच्या नावाला मॅच आहे का बघितलं जातं। आणि कंपनीज नेममध्ये सुद्धा आम्ही चेंजेस करून देतो। जसं नावामध्ये आम्ही चेंजेस करून देतो तसं कंपनी नेममध्ये पण आम्ही चेंजेस करून देतो, आणि त्याप्रमाणे मग त्यांना फायदे व्हायला सुरुवात होते। 10 वर्षांपूर्वीपासून वधूवर सूचक मंडळ चालवत असताना सर्वसामान्य माणसांच्या अडचणी सतत समोर आल्या। याबाबत आपणच काही उपाय सुचवण्यास सक्षम व्हावं या प्रेरणेतून राक्षे यांनी अंकशास्त्र आणि टॅरोट कार्डचा अभ्यास सुरू केला, आणि त्या आज केवळ पुण्यातल्याच नव्हे तर सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि लंडनच्या गरजूंनाही मार्गदर्शन करत आहेत। त्यामध्ये त्यांना आलेल्या अनुभवाविषयी बोलताना त्या म्हणाल्या, लंडनमध्ये सुद्धा आपलं एक फॉरेन कंपनी आहे, जी सॉफ्टवेअर कंपनी आहे, तर त्यांच्या सॉफ्टवेअरमधल्या प्रॉडक्ट्सचे आपण नावात बदल केला होता। त्यांनी मला 40 नावं दिली होती आणि त्याच्यातले 4 नावांमध्ये आपण फरक करून दिला होता आणि त्याचेच त्यांना फायदे झाले। परत विवाह ठरवताना सुद्धा खूप फायदे होतात। लग्न अक्षरशः 21व्या दिवशी झालेली आहेत आमच्याकडून, आणि मागे आम्ही 1 वर्षापूर्वी भाग्यांकाप्रमाणे करिअर मुलांनी कसं निवडायचं त्यासाठी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती। त्याच्यानंतरही जे जातक माझ्याकडे आले त्या मुलांची करिअर खूप चांगली मार्गी लागलेली आहेत आणि खूप जणांना फायदे झालेले आहेत। मनीषा राक्षे या मानवी जीवनात विविध टप्प्यांवर येणाऱ्या समस्यांवर अंकज्योतिषाच्या आधारे समुपदेशन तर करतातच, शिवाय रिटाडेल, रोहिणी, प्रतिबिंब आदी मासिकांमध्येही अंकज्योतिष या विषयावर लिखाणही करतात। लेखमालांबरोबरच विविध मासिकांमध्ये त्यांचं भविष्यही प्रसिद्ध झालं आहे।
अंकशास्त्राची लोकांना अधिकाधिक माहिती व्हावी याकरता त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेलाही उत्तम प्रतिसाद मिळाला असून त्याला नामांकित वृत्तपत्रांनी प्रसिद्धीही दिली आहे. याशिवाय एका नामांकित वाहिनीवर त्यांनी भाग्यांकाप्रमाणे करिअर कसं निवडावं याविषयी प्रेक्षकांना फोन इन कार्यक्रमाद्वारे मार्गदर्शनही केलं. एकूणच शास्त्र कोणतेही असो, आपल्याला भविष्य हे कळतं, मात्र अंकशास्त्रामुळे माणसाच्या आयुष्यातील अडचणींची तीव्रता कमी होण्यास अंकशास्त्राची नक्कीच मदत होते, असं मतही राक्षे यांनी यावेळी व्यक्त केलं. जर आपण नावातला बदल केला तर तुम्हाला 21 दिवसानंतर त्याचे इफेक्ट्स हळूहळू दिसायला लागतात आणि जणू काही चमत्कार घडतोय आपल्या आयुष्यात असं जाणवायला लागतं. मी स्वतः अनुभवलंय. अनुभवाशिवाय मी बोलत नाही. मी स्वतः अनुभवलंय आणि नंतर मला फायदे झाल्यानंतर मी गेली 10 वर्ष शुभयोग वधूवर संस्था चालवतीये. तर ते चालवत असताना माझ्या असं लक्षात आलं की खूप जण अडचणीत आहेत आणि ज्या मुली शिकलेल्या आहेत, त्यांचं करिअर चांगलं आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, MBA आहेत, पण त्यांना वर असं चांगलं मिळत नाही आहे, त्यांची लग्न ठरत नाही आहे. मग अशा वेळेला मी म्हणाले की मला यांच्यासाठी काही करता येईल का. मी भालचंद्र ज्योतिर्विद्यालयातून याची पदवी घेतली. मी टॅरॉट कार्ड्स रीडर आहे आणि अंकज्योतिष पदवी घेतली. त्याच्यानंतर माझ्या असं एक लक्षात आलं, माझी प्रॅक्टिस सुरू झाली आणि त्या अनुषंगाने लोकांना फायदे मिळत गेले. लग्न ठरली आहेत, काही कंपनी लॉसमध्ये होत्या त्या आज चांगल्या ठिकाणी आहेत. काही जणांचे आजार बरे झालेले आहेत. एकतर पॅरालिसिस होते मिस्टरांना त्यांच्या. तर मी सांगितलं की बाईंना की तुम्ही लिहा, मिस्टरांचं नाव तुम्ही लिहा. तर 1 महिन्यामध्ये ते उठून चालायला लागलेत. असे बरेच अनुभव आहेत. काहींचे त्वचा रोग होते, काहींना प्रॉब्लेम्स होते, तर 6 महिन्यामध्ये त्यांना रिझल्ट्स मिळाले. म्हणजे मी असं म्हणेन की आयुष्य बघा, प्रत्येकाला, आपण माणूस आहोत, सुखदुःख हे प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. तर अंकज्योतिष या माध्यमातून त्याची तीव्रता कमी होते दुःखांची. ते नक्कीच तुमचा मार्ग सुकर करतो. सगळी शास्त्र ज्या त्या जागी बरोबरच असतील. मला असं म्हणायचं नाही आहे की कुंडलीशास्त्र चांगलं नाही आहे किंवा अंकशास्त्रच चांगलं आहे. सगळी शास्त्र ज्या त्या जागी बरोबर आहेत. पण तुम्ही स्वतः अनुभव घेतला अंकशास्त्राचा असा की हे एकमेव शास्त्र असं असावं की नावातल्या बदलातली स्पंदनं तुम्हाला मिळतात, जी आपण चांगली स्पंदनं तुम्हाला देऊ शकतो. हा एक प्रकारे आपल्या नावातला जप करण्याचाच प्रकार असतो. जी आम्ही स्पंदनं तुम्हाला लिहून देतो ती तुम्ही सतत लिहायची असतात. जसं जप आपण कुंडलीशास्त्रामध्ये जप लिहितो, जप म्हणतो, तसंच तुम्हाला नावातली स्पंदनंही लिहायची असतात आणि त्याच्यातून तुम्हाला वेळोवेळी फायदे झालेले मला खूप जणांनी फोनवर सांगितलं. स्वतः प्रत्यक्ष येऊन भेटतात मला लोक आणि जणू काही त्यांच्या आयुष्यात चमत्कारच घडतो असं मला वाटतं. याच्यापूर्वी कधी जन्मतारखेचा एवढा विचार झाला नसावा की जन्मतारीख नाव ठेवलं जातं, जन्मतारीख असते, परंतु जन्मतारीख म्हणजेच ग्रह आहेत. एखादा व्यक्ती आमच्याकडे आला की त्याची संपूर्ण जन्मतारीख जर आमच्याकडे असेल तर ती व्यक्ती कशी आहे, तिच्यातले गुणदोष काय आहेत, तिच्या आवडीनिवडी काय आहेत, त्यांना काय काय ड्रॉबॅक्स आहेत त्यांच्यामध्ये, मग क्वालिटीमध्ये वाढ केल्यानंतर ड्रॉबॅक्स कसे कमी करता येतील, त्यांचं आरोग्य समजतं, त्यांचं विवाह योग समजतो, त्यांनी कुठली साईड निवडायला पाहिजे, कुठलं करिअर करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आम्हाला ज्ञात होतात फक्त जन्मतारीख बघितल्यानंतर. आणि नाव बघितल्यानंतर आम्हाला असं समजतं की याला अडचणी आहेत. मग नावातले चेंजेस केल्यानंतर आम्हाला हे समजतं इथेच बसून की ह्याला फायदे होणार आहेत. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने या संधीचा फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांनी अंकशास्त्राकडे वळावं. यासाठी माझा प्रयत्न राहील. तळागाळातल्या लोकांसाठी मला काम करायचं आहे. तर सगळ्यांनी याचा फायदा घ्यावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. अधिक माहितीसाठी संपर्क अंकज्योतिष सल्लागार सौ मनीषा राक्षे, 537 शुक्रवार पेठ, अंजनी सूत अपार्टमेंट, पुणे 411002. मोबाईल नंबर 9822059406.